प्रीतम सर, काय झालं? तुम्हाला काही हवंय का? नाही नाही नको काही. थोडा ये थांबा, नाश्ता होतोच आहे. पारू ऍक्च्युली मला मला थोडं टेन्शन आलंय का? टेन्शन? हा म्हणजे मी मगाशी तू आलीस तेव्हाच तुला सांगणार होतो. माझी हिंमतच झाली नाही. एक मिनिट, मला सांगा काय झालंय? मी तुम्हाला कवापासून विचारते सर, तुम्ही मला सांगा काय झालंय? पारू तू आता खूप वेळापासून या घरात आहेस. मला बघितलंयस की मी आधी कसा होतो. प्रिया माझ्या आयुष्यात यायच्या आधी खूप अफेअर्स केले, खूप रिलेशनशिप्स केले, खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले. माझ्या आयुष्याला काही दिशाच नव्हती. भरकटलो होतो मी. खूप अफेअर्स पण केले, सारखं काही ना काही प्रॉब्लेम्स. आणि पण ह्या सगळ्यात मला दादाने खूप हेल्प केली. खूप सपोर्ट पण केला. वेळप्रसंगी कान पण पिळलेत माझे. प्रीतम सर, हे सगळं आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि आदित्य सरांचा तुमच्यावर खूप जीव आहे. ते कायम तुमच्या पाठीशी असतीलच. पण मला एक कळत नाहीये, हे सगळं तुम्ही आता का सांगताय? आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्ही सुधारलात. तुम्ही आता कधीच वाईट मार्गाला जाणार नाही ह्याची सुद्धा खात्री आहे. प्रीतम सर, तुम्ही जो तुमच्यात बदल केले ना, त्याचा अभिमान वाटतो मला. खरं सांगू का, मी प्रिया मॅडम तुमच्या आयुष्यात आल्यापासून ना तुम्ही एकदम बदललात. प्रिया मॅडम तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमचं आयुष्य मार्गावर आलंय. अरे प्रिया माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य बदललं यात काही शंकाच नाहीये. माझा भूतकाळ माझी पाठच सोडत नाहीये पारू. काही ना काही कारणानं सतत माझ्या समोर येऊन उभा राहतो. काय झालंय प्रीतम सर? असं का बोलताय तुम्ही? काही झालं नाहीये, पण काही होऊ नये म्हणून मला भीती वाटते. म्हणजे एक मिनिट, मी या सगळ्यात तुम्हाला काही मदत करू शकते का? पारू, दादाच्या लॅपटॉपमध्ये ना माझे काही फोटोज आहेत. म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबतचे काही फोटोज आहेत. आणि ते थोडे वेगळे फोटोज आहेत. म्हणजे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हाचे फोटोज आहेत ते. तू समजू शकतेस. आणि त्या फोटोजमुळे काही वादळ यायला नको एवढंच मला वाटतं. म्हणजे पारू, आता या ऑनलाईनच्या जमान्यात त्या फोटोजचा कोणी गैरवापर करू शकतं का? तो डेटा जर माझ्याकडे असता तर मी ऑब्व्हियसली सांभाळून ठेवलाच असता. पण आता, आणि असं नाही आहे की दादा सांभाळून ठेवत नसेल, त्याच्याकडे पण ते फोटोज सेफ असतील. पण मीटिंग्सच्या निमित्ताने त्याचा लॅपटॉप कोणाकडेही असतो का? ते फोटोज कोणाच्या जर हातात पडले आणि त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तर मी काय करू? चांगलं आयुष्य सुरू आहे माझं, आनंदात जगतोय. त्या आनंदाला नजर नको लागायला एवढंच वाटतं मला. म्हणून ते फोटोज डिलीट व्हावे असं वाटतं मला. म्हणजे तू समजू शकतेस ना मला काय बोलायचं ते. तुमचं बोलणं पटतंय. बस तुमच्या सुखी संसाराला कालबोट नको लागायला. एक्झॅक्टली. तुम्ही एक काम करा ना प्रीतम सर, तुम्ही हे सगळं जाऊन आदित्य सरांना सांगा. हे सगळं आदित्य सर समजून घेतील याची खात्री आहे मला. आणि तुमच्या सांगण्यावरनं ते फोटो सुद्धा डिलीट करून टाकतील. तुम्ही जा. नाही 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 नको पारू. असं मी केल्यावर त्याला असं वाटणार नाही का की माझा अविश्वास आहे त्याच्यावर? आणि हे केल्याने तो अजून वेगळा हर्ट व्हायला नको. म्हणून मी म्हणतोय की मला फक्त 5 मिनिटं त्याचा लॅपटॉप हवा आहे. मी तर लगेच सगळे फोटो डिलीट करीन. प्लीज पारू. लॅपटॉप सर, मी कसं काय? हे बघा प्रीतम सर, तुम्हाला चांगलंच माहिती आहे आदित्य सरांना त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला चालत नाही.
मग त्यांना असं न सांगता मी कसं काय लॅपटॉप घेऊन येऊ? मला नाही पटत आहे हे. प्लीज यार पारू, हे बघ फक्त 5 मिनिटांचं काम आहे. मी लगेच ते फोटोज घेईन, डिलीट करेन आणि तुला लॅपटॉप परत करेन. बरं ठीक आहे ठीक आहे, मी आणते लॅपटॉप. पण हां, काम झालं की ताबडतोब लॅपटॉप परत करायचा. अहो पारू, फक्त 5 मिनिटांचं काम आहे. आलेच. एक मिनिट, नाश्त्याची वेळ झाली आहे. इकडं कुणी बी येऊ शकतं, त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही मला पॅसेजमध्ये भेटा. हां, मी आले, लवकर या. हां. आदित्य सर, मला माफ करा. तुम्हाला न विचारता तुमचा लॅपटॉप घेऊन जाणं मला नाही पटत आहे. पण काय करू मी? प्रीतम सरांचा पडलेला चेहरा बघवत नाहीये मला. त्यांना त्यांच्या भूतकाळातल्या फोटोचं टेन्शन आलंय म्हणतात. त्यामुळं त्यांचं टेन्शन घालवण्यासाठी मला हे करावं लागतंय. माझं नाईलाज आहे. मला खरंच माफ करा. या पारूच्या हातात लॅपटॉप कसं काय? अच्छा, म्हणजे जे हात आतापर्यंत भातवडी चालवत होते ते आता लॅपटॉप चालवणार? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे नक्कीच. प्रीतम सर, हा घ्या लॅपटॉप. आणि पटापटा जे काही बी फोटो आहेत ते डिलीट करून टाका. हां पारू, आता इथे उभा राहून मी कसे फोटोज डिलीट करू ना? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. मी एक काम करतो, मी माझ्या रूममध्ये घेऊन जातो लॅपटॉप आणि तिथे सगळे फोटोज डिलीट करतो. हां, लगेच आणून देतो ना तुला परत. लवकर. हां. चला, एकदा का फोटो डिलीट झाले तर प्रीतम सर थोडे तरी रिलॅक्स होतील. नाहीतर सतत त्यांच्या मागे काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यात भूतकाळातल्या कुठल्या गोष्टीमुळं त्यांच्या आयुष्यात अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला. देवा, नाश्ता बनवायचा आहे.